गेले अनेक दिवस राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार तोफा अखेर थंडावल्या आहेत। उद्या म्हणजे 7 मे रोजी महाराष्ट्रातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघातील मतदान होत आहे। त्यात बारामतीकरही मतदान करणार आहेत। परंतु आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी बारामतीच्या सभेत कोणकोणत्या मुद्द्यांवर भर दिलाय याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। बारामती म्हणलं की आपोआपच पवार घराणं डोळ्यासमोर उभा राहतं आणि याच पवार घराण्याची प्रतिष्ठा यंदाच्या निवडणुकीत पणाला लागली आहे। कारण 2 पवार एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। लढत जरी शरद पवार यांची कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात होत असली तरी मुख्य लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होणार आहे। अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड पुकारून सत्ताधारी सेना भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हाच पवार कुटुंबियात उभी फूट पडली। त्यानंतर महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी आणि महायुतीतील अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बारामतीत येऊन अनेक सभा गाजवल्या। या सभेत बारामतीकरांना महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। सुरुवातीला महायुतीकडून बारामतीकरांना आश्वासन देत काय आवाहन करण्यात आले ते पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बारामतीत सभा घेतली। त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देशाच्या विकासाचं विजन आहे। 10 वर्ष मतदारसंघात अपेक्षित विकास झाला नाही। मतदारसंघात गतिमान विकास करण्याची गरज आहे। त्यासाठी बारामतीकरांनो, मतदान करताना भावनिक होऊ नका। शिवाय आपल्याला निवडणुका नवीन नाहीत। विकासाच्या माध्यमातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे। त्याला गालबोट लागेल असं वागू नका। चांगले सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवा। बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे। जिराईत शब्द खोडून बागायती शब्द करायचा आहे। कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेतून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं नियोजन आहे। तसेच बारामती फलटण रेल्वे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आदी महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत। जलसिंचन योजना सुरळीत करण्यासाठी पुढे जायचं आहे। त्यासाठी केंद्राचा निधी हा महत्त्वाचा आहे। सर्व प्रकारच्या आरक्षणाला आमचा पाठिंबाच असेल असंही आश्वासन अजित पवार यांनी इथल्या जनतेला दिले। शिवाय संसदरत्न पुरस्कार मिळवून प्रश्न सुटत नाहीत असा टोला त्यांनी सुळे यांना लगावला। आता महाविकास आघाडीकडून कोणती आश्वासनं देण्यात आली आहेत ते पाहूयात। बारामती येथे आयोजित केलेल्या मवियाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत शरद पवार यांनी आज सर्वत्र पाणी, शेती, बेकारीचा प्रश्न आहे, मात्र सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्तेचा वापर होताना दिसून येत नाही। यासाठी वेगळा निकाल हाती घेण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे देशाला नवीन दिशा देण्याचं काम केलं जाईल। या निवडणुकीत महाराष्ट्राच्या हिताचाच निकाल होईल असा विश्वास पवारांनी व्यक्त करत सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचं सांगितलं। याच सभेत आमदार रोहित पवार यांनी लावरे तो व्हिडिओ म्हणत एक व्हिडिओ दाखवला। यावेळी बोलताना त्यांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळालं। शिवाय जेव्हा पक्ष फुटला त्यानंतरही शरद पवार यांनी जमलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे, तुम्ही काळजी करू नका। नवीन पिढी जबाबदारी घेईपर्यंत माझे डोळे मिटणार नाहीत, हे साहेबांचे शब्द होते। हा सगळा प्रसंग सांगताना रोहित पवार गहिवरले। आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बारामतीकरांना भावनिक साथ घालत अशी आश्वासनं दिली आहेत खरी, परंतु ही कामं कितपत केली जात आहेत हे पाहावं लागेल। शिवाय इथली लढत ही विकासाच्या मुद्द्यावर होईल, भावनिक मुद्द्यावर होईल की आणखी वेगळा मुद्दा घेऊन बारामतीकर मतदान करतील हे 4 जूनला स्पष्ट होईल। तुम्हाला महायुती आणि महाविकास आघाडीने बारामतीकरांना दिलेल्या या आश्वासनांविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।